विक्रांत वानखेडे म्हणजे ते माजी खासदार श्रीधर वानखेडेंचा त्यांचा मुलगा. पण तू कसं ओळखतेस त्याच्या बाबांना? मी पत्रकार आहे, सध्या पॉलिटिकल ब्युरो चीफ म्हणून एका चॅनलला काम करते. ओ वाव. येस येस अमूल्या, मी ओळखते अगं यांना. मी बघते तुमचं न्यूज चॅनल. ते मध्यंतरी एका हॉस्पिटलमध्ये एका नेत्याच्या गुंडांनी डॉक्टर्सवरती हल्ला केला होता, तेव्हा तुम्हीच तर त्यांची न्यूज दाखवली होती. तुमच्यामुळेच तर त्या गुंडांना आणि त्या नेत्याला शिक्षा होऊ शकली. यू आर ग्रेट. मग माझं सेगमेंट सुद्धा बघत असाल तुम्ही? हो बघतेच मी. पण मॅम मला एक डाऊट होता, तुमचं आडनाव खरंच देवी आहे की तुम्ही असंच लावता? असंच लावायला ते अंगणातलं झाड थोडी आहे, मनात आलं लावलं. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. कळलं मला. ते माझं आडनाव नाही, माझ्या आईचं नाव आहे. मी आडनाव लावत नाही, कारण मग लोक लगेच जात शोधायला लागतात आणि ते मला आवडत नाही. ओ बाय द वे अमूल्या, टेल मी वन थिंग. नूतन वानखेडे इलेक्शनला उभे राहत आहेत असं मी ऐकलंय. म्हणजे माहिती नाही. आय एम नॉट शुअर. ठीक आहे ठीक आहे, मी भेटणारच आहे त्यांना 1-2 दिवसात. भेट व्हायला हवी ना. मी चांगलंच ओळखते त्यांना. नाही, अंडरकरंट कळला नाही मला ह्यातला. एनिवे, मी शोधून काढेनच. शोधपत्रकारिता आवडतेच मला. बरं अमूल्या, आपण पुन्हा भेटूया. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. कशाबद्दल? नूतन वानखेडे. मी तुला मेसेज करते ना, मग आपण निवांत बोलूया. ठीक आहे, चालेल. एन्जॉय. येस, चलो बाय. बाय बाय. बाय. थंड झाली कॉफी. एक बरं ऐक ना पूजा, मला आज प्लीज अनाटॉमीच्या नोट्स देशील घरी? देते. मी 2 मिनिटात. हॅलो. हां जी बोला. कॉलेजमध्ये आहेस का? नाही, मी बाहेर आहे. हां, 2 मिनिटं आहेत का तुला? बोलायचंय जरा. हो बोला ना. मला भेटायचंय तुला. चालेल. कुठे भेटायचं? मी घरीच आहे, पण हे बघ, तुझी धावपळ होणार असेल ना तर मी येते तुला भेटायला. नाही नाही आजी नको, म्हणजे तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी येते तुम्हाला भेटायला. ठीक आहे, मग आत्ताच ये. आत्ता? हो का? वेळ नाही आहे का तुझ्याकडे? नाही म्हणजे तसं नाही. ठीक आहे, मी 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 एक अर्ध्या तासात येते. ये, मी वाट बघते. ठेवते फोन. हो. बरं झालं अमूल्या घरी येते ते. हा वेदांत ना उगाचच मला कारण देतोय साखरपुडा पुढे ढकलण्याची. आता अमूल्या आली ना की तिच्याकडून वधवूनच घेते नक्की काय येते. आद्या आद्या, व्हॉट अ न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू. पण तुला कोणी सांगितलं? मला गेस कर. कोर्स अमूल्याने सांगितलं असेल हो ना. अमूल्या ना जरा या एथिक्स वगैरेच्या बाबतीत पक्की आहे, सो तिने नाही सांगितलं. मग कोणी सांगितलं? माझा मित्र आणि तुझा नवरा सार्थ. मला वाटलंच होतं, जरा म्हणून धीर नाहीये त्या माणसाला. आता एवढी एक्साइटिंग न्यूज आहे तर मी देणार होते तुला ही न्यूज. आता त्याला नसेल राहवलं. तू एक काम कर, तू आधी इथे बस आरामात. अरे आणि आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. सो आता तुला ऑफिसचा स्ट्रेस घेण्याची अजिबात गरज नाहीये. तू ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. आणि हा, डॉक्टर चिन्मयची अपॉइंटमेंट घेऊ आणि तुझ्या सगळ्या टेस्ट करून टाकू. आणि हा, माझा न्यूट्रिशनिस्ट आहे, सो आपण त्याला भेटूयात आणि तुझ्यासाठी एक प्रॉपर डाएट सेट करूयात. आणि तो डाएट तू आजपासूनच फॉलो कर. दादा दादा हे बघ, रिलॅक्स. हे बघ, मी सगळं नीट फॉलो करणार आहे. यू डोंट वरी. ओके. आणि कामाचं म्हणशील तर मी काही इतक्यात अशी घरी बसणार नाहीये. मी शेवटपर्यंत काम करत राहणार आहे. अगं का? अरे का म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी हवी ना काहीतरी. हा, बरोबर आहे तुझं, पण स्ट्रेस घ्यायचा नाहीये. नाही घेणार. डोंट वरी. ओके. बरं दादा, मी काय म्हणते,
तू काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? अरे अमूल्याबद्दल. दादा हे बघ, तिला साखरपुडा करायचा नाहीये. हं? आणि मी बोललो आजीशी. ओके. सो आजी बोलली की ती अमूल्याला भेटेल आणि मग बघूयात काय होतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा, म्हणजे या सगळ्या बाबतीत अमूल्याला जी काही मदत लागेल ती सगळी आपल्याला तिला करावी लागेल. त्या माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोय. मला समजतंय ते दादा, पण कसं होईल माहितीये, म्हणजे एकदा का तुमचा साखरपुडा झाला ना की तुमचं नातं असं पटकन संपवता येणार नाही. अरे म्हणजे जर तसं झालं तर मग तिच्या घरी खूप जास्त प्रॉब्लेम होईल आणि ऑनेस्टली सांगायचं तर तिची वाट लागेल खरंच. ए दादा, त्यापेक्षा मी काय म्हणते, तू खरंच लग्न कर ना अमूल्याशी. हा काय वाटतं? अगं हे बघ, अमूल्या छान मुलगी आहे, गोड मुलगी आहे, हो की नाही? पण मला तर ती खूप आवडते आणि तू जर तिच्याशी लग्न केलंस ना तर आय एम शुअर तू असं आयुष्यभर छान हॅपी राहशील. आत्या, तू काय बोलतेस? तू या सगळ्याचा स्ट्रेस नको घेऊस. तू रिलॅक्स कर. हे बघ दादा, नाही, अशी संधी एकदाच दाट उठवते, त्यामुळे तू वेळेत दार उघड, नाही तर मग ती संधी निघून जाईल अशी. मग झालं? दादा हे बघ, मला या बाबतीत जास्त कळतं म्हणून मी तुला सांगते, त्यामुळे तू ऐक माझं. हो बरोबर आहे, तुला जास्त कळतं. मग हा, आद्या मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही इतका अमूल्य सल्ला दिल्याबद्दल. अमूल्य सल्ला की अमूल्याचा सल्ला? आद्या छी. चांगला होता. इडियट. तू इडियट. हो. हे काय, आज तू घरीच असणार आहेस? म्हणजे नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की पार्टी ऑफिसला जायचं नाहीये का तुला? हा नाही, म्हणजे तसं काही ठरलं नाहीये माझं आज. पण एक मिनिट, तू असं अचानक का विचारतेस मला हे? नाही मी असंच म्हणजे. अरे अमूल्या, ये ग ये. आजी नमस्कार. नमस्कार, कशी आहेस? बस बरी आहे मी. कॉलेजमधनं डायरेक्ट आली आहेस ना? बरं, तू चहा घेणार का कॉफी, सांग बरं. नाही नको. मी ॲक्च्युली आत्ता कॅफेमधूनच आले. आत्ताच तिकडे कॉफी झाली. अच्छा, वेदांत होता ना बरोबर? नाही, ते मी कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत गेले होते. आज आमच्या क्लास टेस्टचा रिझल्ट लागला ना, सगळ्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले म्हणून आम्ही सगळे मिळून कॅफेमध्ये गेलो होतो. बरोबर. बरं तू थांब, मी आलेच जरा. हा, सासूबाई कशा आहात? सासूबाई काय हल्ली कमी ऐकायला येतं का तुम्हाला? डोंट वरी, तुमची ही सून तुमचा व्यवस्थित इलाज कर. अहो मी तुम्हाला विचारत होते, कशा आहात? बरे आहात ना? हे काय, नूतन कुठे गेली? काकू आत गेली. अगं उभी काय राहिलीस, बस ना. अमूल्या, तुझ्या आणि वेदांच्या अंगठीचं डिझाईन पसंतच करूया. हे बघ, आमच्या वेदांतला यातलं काही कळत नाही, तू आणि मी म्हणूनच ठरवूया. हा, अगं बघ तरी.
सगळ्याच डिझाईन्स खूप छान आहेत आजी. पण आजी ऍक्च्युली मला आणि वेदांतला थोडा वेळ हवा होता. मी कुठे घाई करते, घ्या की वेळ. नाही म्हणजे तसं नाही, सगळ्याच गोष्टी इतक्या फास्ट होत आहे ना की मला आणि काय वेदांत. ग तुम्ही आजकालची मुलं, हा? एकमेकांवरती प्रेम करता, मग हे काय सगळं? हा, काही अडचण आहे का? अडचण अशी काही नाहीये, मग फक्त ते म्हणजे माझा आणि वेदांचा स्वभाव कधी कधी जुळत नाही म्हणून. मग अमूल्या, मला तर वाटतं तुमचे 36च्या 36 गुण जुळतात. 36 गुणी जोडी आहे तुमची. आणि एका स्वभावाचं म्हणशील ना, तर स्वभाव जुळले नसते तर प्रेमात पडला असतात का तुम्ही? हं? वेदांत आवडतो ना तुला? नेहमी भेटता ना तुम्ही? हो आजी, पण तुम्हाला माहिती आहे ना वेदांत कसा आहे. काय झालंय अमूल्या? काही प्रॉब्लेम आहे का? आजी प्रॉब्लेम काहीच नाहीये. अगं मग माझी फक्त रिक्वेस्ट होती आजी, प्लीज प्लीज मला आणि वेदांतला थोडा वेळ द्या. ही हात का जोडते? हात जोडून खर्चासाठी पैसे द्या म्हणून भीक तर मागत नाहीये ना? नक्की काय चाललंय या दोघींचं? हात कसले जोडतीस तू? हं? तसं नाही आजी. ऐक मी काय म्हणते ते. हे बघ, या सगळ्याला ना नूतन आधी तयार नव्हती, आता तयार झालीये. आणि आता जर का तिला कळलं ना की तुम्ही साखरपुडा पुढे ढकलायचं म्हणताय, तर ती विक्रांत आणि आरतीचं लग्न पुढे ढकलायला मागे पुढे बघणार नाही. हे बघ, तुला म्हणून सांगते, पण बाकी कुणालाही सांगू नकोस. हा, मला कळतंय एक मुलगी म्हणून तुला प्रश्न पडले, तू विचार करतेस. आमचा वेदांत सुद्धा ना इतका कधी कधी बावळटासारखा वागतो. अगं खरं तर एव्हाना त्यांनी तुला विश्वासात घेऊन हे सांगायला पाहिजे होतं की अमूल्या, अजिबात काळजी करू नकोस, मी तुला सांभाळून घेईन, तुला समजून घेईन, आपण दोघं मिळून आपला संसार सुखाचा करू, हे असं सांगायला पाहिजे होतं, हो की नाही? हीच काळजी वाटते ना तुला? हो, पण आम्हाला थोडासा वेळ मिळाला असता तर. अगं पुन्हा तेच. ठीक, मी विचार करेन. हं? पण आत्ता कुणाला काही सांगू नकोस. हा, आणि बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हं? थँक्यू आजी, थँक्यू सो मच. अगं त्यात थँक्यू काय? हं? आजी एक गोष्ट सांगू, खरंच आम्हा सगळ्यांना तुमचा खूप आधार वाटतं. थँक्यू. पाया पडते. अगं अगं, असू दे. पाया काय पडते ही? आजी आणि नाच सुनेमध्ये प्रेम अगदी उचू चाललेलं दिसतंय. दृष्टच काढायला पाहिजे यांची. सावकाश जा आणि काळजी करायची नाही. हं? येते. थँक्यू. अमूल्य केली? हो. का? म्हणजे इतक्या लगेच का गेली? अगं लगेच कुठे, माझ्याशी गप्पा मारल्या आणि मग गेली. हो का? काय म्हणाली? का असं का विचारतेस? म्हणजे काय, विचारायचं पण नाही का? हे असं चोरून ऐकण्यापेक्षा इथे थांबली असतीस तर बरं झालं असतं. तुझी होणारी सून आली होती. मला जरा फोन आला होता म्हणून आत गेले होते मी. मग काय म्हणत होती तुझी होणारी नाचसून? हेच म्हणत होते की तुझी पळून गेलीस ना
त्यापेक्षा इथे थांबली असतीस तर हा प्रश्न विचारायची वेळच आली नसती, नाही का? आता एक काम कर, पुढच्या वेळेला जेव्हा अमूल्य येईल ना तेव्हा तिला विचार की आम्ही काय गप्पा मारली. अमूल्य काय बोलली आजी? त्या म्हणाल्या की विचार करते, पण वेदांत मला नाही वाटत ते ऐकतील. का? अरे त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता आपण हा साखरपुडा नाही करायचा असं ठरवलं आणि ही गोष्ट नूतन काकूंना कळली ना तर त्या ताई आणि विक्रांतचं सुद्धा लग्न नाही होऊ देणार. सी एक्झॅक्टली माय पॉइंट. मी पण हेच म्हणत होतो की आई आरती आणि विक्रांतचं लग्न नाही होऊ देणार. अरे पण मग आत्ता आपण काय करायचं? की जसं चाललंय तसं चालू दे. तू उगाच या गोष्टीचा इतका बाऊ करू नकोस. मी भाऊ करते. वेदांत इतकं सगळं झाल्यानंतर तू असं कसं म्हणू शकतोस की मी भाऊ करतेय? तुला माहितीये आज तुझ्या आजींशी बोलताना अक्षरशः माझे हात पाय थरथर कापत होते भीती. मी त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. आणि उद्या कुठल्या तोंडाने जाऊन आपण त्यांना हे सांगणार आहोत की आपण हे जे काही सगळं करत होतो ते नाटक होतं म्हणून? हे बघ, मला ह्या जगात कुणाचीही पर्वा नाही, नूतन काकूंची सुद्धा नाही. पण मला माझ्या आई अण्णांची, तुझ्या आजींची मनापासून काळजी वाटते. अरे जरा विचार कर, पुढे जाऊन जेव्हा आपण त्यांना हे सांगू की आम्ही हे सगळं नाटक करत होतो तेव्हा काय अवस्था होईल त्यांची? वेदांत, मी, माझ्या घरचे, आम्ही सगळी खूप साधी माणसं. माझे आई अण्णा खूप साधे आहेत, त्यांना हे सगळं सहन होणार नाहीये. माझ्या आई अण्णांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात जर काही कमावलं असेल तर ती म्हणजे समाजातली इब्रत. कदाचित तुमच्यासाठी ही गोष्ट खूप छोटी असेल, पण माझ्या आई अण्णांसाठी ही गोष्ट छोटी नाहीये वेदांत. आई तू नाही वेदांत, तू माझं ऐकून घे. तू माझी परिस्थिती समजून घे. हे बघ, माझे आई अण्णा ही गोष्ट अशी जाऊ देणार नाहीये. त्यांना या गोष्टीने फरक पडतो. तू परिस्थिती समजून घे. हे बघ, मी कदाचित सारखं सारखं तेच बोलत असेल, पण हो, माझ्या आई अण्णांना फरक पडतो. कसं आहे ना वेदांत, आम्हा मध्यमवर्गीयांना ना एक वेळ पैसा कमी असला ना तरी चालतो, पण समाजातली इब्रत कमी नाही झाली पाहिजे. कारण आमच्याबद्दल लोक काय म्हणतात ह्याने आम्हाला फरक पडतो. कदाचित तुला ही गोष्ट नाही समजू शकणार. कारण काय वेदांत, तुला सवय लागली खोटं बोलण्याची. त्यामुळे कोणी कितीही दुखावलं तरी तुला फरकच नाही पडणार. आणि कदाचित त्यामुळेच मला काय वाटतंय, माझ्या घरच्यांना काय वाटतंय हे तुला कधी समजूच नाही शकणार. बाप नाही असणार रे तू. जेव्हा तू एका मुलीचा बाप होशील ना वेदांत, तेव्हा तुला कळेल. जेव्हा तुझी मुलगी तुझ्याशी खोटं बोलेल ना तेव्हा तुला ही गोष्ट कळेल. एक वेळ आपण असं समजू की आपल्या दोघांचा साखरपुडा झाला, ताई आणि विक्रांतचं लग्न झालं. पण मग नंतर काय? नंतर जेव्हा तू आमच्या घरी येऊन हे सांगशील की आम्ही हे सगळं नाटक करत होतो, तेव्हा तुला कळतंय का काय होईल? अरे माझ्या आई अण्णांच्या नजरेला नजर नाही मिळू शकणार मी. माझ्या आईच्या डोळ्यात येणारे अश्रू मी थांबवू नाही शकणार. माझ्या आई अण्णांना फक्त माझ्यामुळे त्रास होतो हे मला बघितलं नाही जाणार वेदांत. आणि तेव्हा माझ्याकडे फक्त एकच उपाय उरेल आणि तो म्हणजे आत्महत्या. पण नाही, तेव्हा सुद्धा तुला हेच वाटेल की अमूल्या, तू कशाला भाऊ करतेस या गोष्टीचा? अगं तू काय अमूल्य 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 म्हणून काही होणार नाहीये. सांग, आहे तुझ्याकडे या गोष्टीचा उपाय? बोल ना, काय सोल्युशन आहे तुझ्याकडे? बोल. वेदांत वानखेडे, लाज वाटते का? अरे आज तुझ्यामुळे हिला इतका त्रास होतोय, दिसतंय का? अरे बाबा बस झालं ना, बस. सांगून टाक तिला की तुला ती आवडते. सांगून टाक तिला की तुझं तिच्यावर प्रेम आहे. सांगून टाक की तुला तिच्याशीच लग्न करायचंय. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये वेदांत? तू ना एक नंबरचा फट्टू आहेस. तुला काय वाटतं रे, बाहेर जाऊन मारामारी केली म्हणजे तुझ्यात खूप हिंमत आहे? अरे हे सगळं ना कोणीही करू शकतं. खरी हिंमत कशाला लागते माहितीये? आपल्या आवडत्या व्यक्तीवर आपलं जे प्रेम आहे ना ते व्यक्त करायला. पण ती तुझ्यात नाहीये. अरे वेदांत, तुझ्या जागी मी असतो ना तर आता तिच्या समोर जाऊन उभा राहिला असतो, तिच्या डोळ्यात बघितलं असतं, तिचा हात धरला असता आणि तिला बोललो असतो, अमूल्या आय लव्ह यू, आय लव्ह यू. असं का वागतोयस?
अरे बघ जरा तिच्याकडे काय अवस्था झाली आहे तिची. हे बघ वेदांत, अभी नहीं ना तो कभी नहीं. अरे आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. माझं अमूल्यावर प्रेम होतं आणि ते प्रेम मी व्यक्त करू नाही शकलो. आणि वेदांत, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा माणसाच्या आयुष्यात पश्चाताप होणं सुरू होतं ना, तेव्हा तो माणूस संपतो. आता माझ्याकडे काय बघतोय, तिच्याकडे बघ. वेदांत, अरे मी इथे उभी आहे. अरे बोल ना वेदांत, तिकडे बघून बोल. हे बघ, माझं ठरलं, मी हा साखरपुडा करू शकत नाही. मी माझ्या आई अण्णांना अजून दुखावू शकत नाही. संपला विषय.